नमस्कार. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 10वी इलेक्ट्रिक ट्यूबलाईट दुरुस्ती व फिटिंग. या ट्यूबलाईटची कार्यपद्धती व प्रकार. इनकॅन्डिसंट लॅम्पपेक्षा ट्यूबलाईटचा प्रकाश पांढरा शुभ्र असून तो डोळ्यांना आल्हाददायक वाटतो. यामध्ये मर्क्युरी वेपर तसेच सोडियम वेपर गॅसचा वापर करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्यूब हल्ली खूपच लोकप्रिय झाल्यामुळे त्यांचा वापर वाढलेला दिसतो. खालील प्रकारच्या ट्यूबचा आपण अभ्यास करूया. फ्लोरोसंट ट्यूब. ज्या लॅम्पमधून अल्ट्रा व्हायलेट प्रकाश किरणांची निर्मिती होऊन ती किरणे ट्यूबच्या फ्लोरोसंट पदार्थावर पडून प्रकाश देऊ लागतात त्याला फ्लोरोसंट ट्यूब म्हणतात. तत्व. आयोनायझेशनच्या तत्वानुसार या ट्यूब कार्य करतात. याची रचना बघूया. या प्रकारच्या ट्यूब निर्वात करून तिच्यामध्ये कमी दाबाखाली ऑर्गन व मर्क्युरी म्हणजेच पारा भरलेला असतो. ट्यूबच्या आतील पृष्ठभागावर फ्लोरोसंट पावडरचा थर किंवा लेप दिलेला असतो. ट्यूबच्या दोन्ही टोकांना बेरियम ऑक्साईड कोटेड टंगस्टन फिलामेंट बसवलेले असतात. ट्यूबला आवश्यक इग्निशन व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ट्यूबच्या सिरीजमध्ये चोक व स्टार्टर जोडलेला असतो. फ्लोरोसंट ट्यूब मेटल पट्टी, चोक, स्टार्टर हे प्रमुख घटक असतात. इलेक्ट्रॉनिक चोक. या प्रकारच्या चोकला हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक चोक म्हणतात. चोक 36 वॅट, 40 वॅट पॉवर रेटिंगमध्ये 75 व्होल्ट पासून 300 व्होल्ट पर्यंत कार्य करू शकतो. ट्यूब चटकन लागते, प्रकाश जास्त मिळतो, वजनास हलके, वायर कमी लागते, किंमत जास्त असते, आयुष्यमान जास्त असते. स्टार्टरची आवश्यकता नसते. जर आपण इलेक्ट्रॉनिक चोक वापरला तर त्याला स्टार्टरची आवश्यकता नसते. उपयोग. डोमेस्टिक अप्लायन्सेससाठी उपयोगी असतो. जुन्या काळी आपण या पद्धतीचे चोक वापरायचो. त्याच्यात मेटल किंवा तांबे, त्याला आपण मेटल चोक पण म्हणतो. त्याऐवजी आता इलेक्ट्रॉनिक चोक आपण वापरतो. ज्याचं वजन कमी असतं आणि किंमत मात्र जास्त असते, मात्र त्याचं आयुष्यमान सुद्धा जास्त असतं आणि त्याबरोबर त्याला स्टार्टरची आवश्यकता नसते. फायदे. पॉवर बचत होते, आवाज किंवा गुणगुण नसते, आउटपुट 10% जास्त मिळते, पॉवर फॅक्टर युनिटच्या आसपास असते. तोटे. किमतीने महाग असतो, दुरुस्ती करता येत नाही. कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प. हल्ली आपल्याला याचा उपयोग अनेक ठिकाणी होताना दिसतोय. याची रचना. ट्यूबचा अत्याधुनिक प्रकार आहे. 100 mm व्यासाची लांब ट्यूब असून तिला यू आकार दिलेला असतो. दोन्ही टोकांना फिलामेंट्स बसवलेले असतात. फिलामेंटची टोके डायरेक्ट बाहेर काढून इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या आउटपुटला जोडतात. इलेक्ट्रॉनिक सर्किटच्या इनपुटमधून वायर्स काढून त्या बायपिन कॅपला जोडतात. हे लॅम्प बाजारात 5 वॅट, 9 वॅट, 11 वॅट, 15 वॅट, 20 वॅटमध्ये उपलब्ध होतात. तर या पद्धतीने या यूट्यूब, सिंगल यूट्यूब अथवा मल्टिपल म्हणजे अनेक यूट्यूब एकत्र करूनही हे लॅम्प बनवलेले असतात. उपयोग. कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅम्प उपयोग. घरे, कॅरिडोर, दुकाने, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी होतो. फायदे. आकाराने लहान, वजनाने हलके असतात. इनकॅन्डिसंट लॅम्पच्या जागी बदल न करता वापरता येतात. पांढरा शुभ्र प्रकाश मिळतो. फ्लोरोसंट ट्यूबपेक्षा किमतीने महाग असतात. इतर पूरक साधनांची आवश्यकता नसते. पॉवर कमी खर्च होतो. इनकॅन्डिसंट लॅम्पपेक्षा आयुष्यमान जास्त असते. तोटे. कालांतराने ट्यूबच्या कडा काळवंटतात. फ्लोरोसंट लॅम्पच्या तुलनेत आकार लहान, त्यामुळे प्रकाश किरणे कमी जागेत पसरतात. पारा पर्यावरणाला घातक असतो. यामध्ये जो पारा वापरला जातो तो पर्यावरणाला किंवा आरोग्याला घातक असतो. लॅम्प रिकामी झाल्यास त्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने करावी लागते, कारण त्याच्यात पाराचा वापर केलेला असतो आणि जो पर्यावरणाला घातक असतो.
आता आपण इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक्स ट्यूबमधील दोष, कारणे व उपाय. स्विच ऑन केल्यावरही ट्यूब लागत नाही. कारण काय असू शकतं? सप्लाय नसेल, सप्लाय तपासावा, नसल्यास द्यावा. फिलामेंट ओपन असेल तर ट्यूब बदलावी. मधलं फिलामेंट ओपन झालं असेल तर ट्यूब बदलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जोडणी सही झाली असेल, जोडणी घट्ट करावी. स्टार्टर ओपन असेल, स्टार्टर बदलावा. चोक ओपन असेल, चोक बदलावा. वायरिंगची जोडणी चुकीची झाली असेल, वायरिंगची जोडणी तपासून योग्य करावी. दोष, ट्यूबच्या कडा लालबुंद होतात परंतु ट्यूब लागत नाही. अशा वेळेस स्टार्टरची कॉन्टॅक्ट शॉर्ट झाली असेल, सप्रेशर कंडेन्सर शॉर्ट झाला असेल तर स्टार्टर बदलावा. स्टार्टर खराब झाला असेल तर स्टार्टर बदलून टाकायचं. ट्यूब लुकलुक करते मात्र पूर्ण प्रकाश देत नाही. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, ट्यूबचे आयुष्य संपले असेल, स्टार्टर रिकामी झाला असेल तर ट्यूब बदलावी, चोक बदलावा किंवा स्टार्टर बदलावा. ट्यूबची एक अथवा दोन्ही कडा काळ्या पडतात. ट्यूबचे आयुष्य संपले असेल, ट्यूब बदलावे. चोक शॉर्ट झाला असेल, चोक बदलावा. स्टार्टर शॉर्ट झाला असेल, स्टार्टर बदलावा. ट्यूब लागण्यास जास्त अवधी लागतो. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, इलेक्ट्रॉनिक्स बूस्टर बदलावा. स्टार्टर खराब झाला असेल, स्टार्टर बदलावा. नवीन ट्यूब पूर्ण प्रकाशित होत नाही. सप्लाय व्होल्टेज कमी असेल, चोक निकामी झाला असेल, इलेक्ट्रॉनिक बूस्टर जोडावा किंवा चोक बदलावा. स्विच बंद केल्यानंतरही ट्यूब अंधुक प्रकाश देते. स्विच न्यूट्रल वायरवर जोडला असेल तो फेज वायरवर स्विच जोडावा. ट्यूब चालू करताच आवाज येतो. चोक मधील स्टॅम्पिंग सैल असतील, चोक बदलावा किंवा त्या स्टॅम्पिंग पक्क्या करावा. इनकॅन्डिसंट लॅम्प आणि फ्लोरोसंट ट्यूब यामधील तुलना आपण बघूया. इनकॅन्डिसंट लॅम्प उष्णतेच्या तत्वावर कार्य करते. फ्लोरोसंट ट्यूब आयोनायझेशनच्या तत्वावर कार्य करते. लॅम्पसाठी पूरक साहित्याची आवश्यकता नसते. ट्यूबसाठी पूरक साहित्याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ मेटल पट्टी, चोक, स्टार्टर. लॅम्पमध्ये जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते, ट्यूबमध्ये कमी प्रमाणात उष्णता निर्माण होते. लॅम्पचा त्वरित व प्रखर प्रकाश मिळतो, त्यामुळे सावली गडद पडते. ट्यूबचा प्रकाश मिळण्यास अवधी लागतो, त्यामुळे प्रकाश सौम्य व आल्हाददायक असतो. पॉवर फॅक्टर युनिटी असते. पॉवर फॅक्टर कमी असतो. कमी व्होल्टेजवर कार्य करू शकतात, कमी व्होल्टेजवर कार्य करू शकत नाही. बऱ्याच वेळा ट्यूब व्होल्टेज कमी झालं की बंद पडतात. प्रकाश मिळवण्यासाठी जास्त लॅम्प वापरावे लागत असल्याने वायरिंगचा खर्च व जागा लागते. प्रकाश मिळवण्यासाठी तुलनात्मक कमी लॅम्प लागत असल्याने वायरिंगचा खर्च आणि जागा कमी लागते. जास्त फ्लोरोसंट ट्यूबचा प्रकाश हा जास्त एरियात किंवा जास्त अंतरापर्यंत पसरतो, त्यामुळे कमी लॅम्प लागतात. आता आपण ट्यूबलाईट फिटिंग किंवा त्यातलाच इन्स्टॉलेशनची कार्यपद्धती बघूया. ट्यूबलाईट फिटिंग इन्स्टॉलेशन करीत असताना खालील दिलेल्या कृतीप्रमाणे कार्यपद्धती करावी. ट्यूबलाईट पॉइंट प्रथम तपासून घेणे. सिलिंग रोज उघडून टेस्ट लॅम्पने सप्लायची खात्री करणे. ट्यूब पट्टी घेऊन योग्य त्या ठिकाणी मार्किंग करून घेणे. पॉवर ड्रिल मशीनने पट्टी फिटिंगसाठी भिंतीवर 2 छिद्रे पाडून घेणे. छिद्रामध्ये रावल प्लग टाकून घेणे. पीव्हीसी राऊंड ब्लॉक अथवा स्क्वेअर ब्लॉकवरती पट्टी स्क्रूच्या साहाय्याने फिट करणे. सिलिंग रोजमध्ये पट्टीमधील जोडलेल्या वायरचे कनेक्शन करून घेणे. पट्टीवर ट्यूब बसवून क्लॉकवाईज फिरून होल्डरमध्ये ट्यूब बसवल्याची खात्री करून घेणे आणि स्विच ऑन करणे. तर इथे सगळी रचना दाखवलेली आहे. ही मेटल पट्टी, त्याच्यानंतर चोक, स्टार्टर, इथे होल असतात, स्क्रू बसवून व्यवस्थित कनेक्शन करून इथे आपण वायर जोडून स्विच ऑन करायचं आहे.